निद्रानाश म्हणजे हा एक सामान्य पण गंभीर झोपेचा विकार आहे. यामध्ये व्यक्तीला पुरेशी झोप लागत नाही किंवा झोप लागली तरी ती समाधानकारक नसते. झोप लागण्यास अडचणी निर्माण होतात. खूप वेळ बेडवर पडून राहिल्यावर ही झोप येत नाही. मन सतत विचार करत राहतं. रात्री वारंवार जाग येते. झोप लागली तरी मध्येच अचानक अनेक वेळा जाग येते. पुन्हा झोपायला वेळ लागतो. खूप लवकर जाग येते. सकाळी अपेक्षेपेक्षा खूप आधी जाग येते. पुन्हा झोप येत नाही. दिवसात थकवा जाणवतो. झोप येते. पुरेशी झोप न झाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. काम करताना झोप येते. लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात. अभ्यास होत नाही. कामावर लक्ष केंद्रित होत नाही. निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. चिडचिड आणि मानसिक ताण वाढतो. लहान सहान गोष्टींवरून चिडचिड होते. चिंता किंवा नैराश्य वाढू शकतं. शारीरिक त्रास जाणवतो, जसं की डोकेदुखी, पोटदुखी, शरीरात अशक्तपणा जाणवतो किंवा वेदना जाणवतात. कामामध्ये घट होते, जसं की शाळा, ऑफिस किंवा दैनंदिन कामामध्ये आपली कार्यक्षमता कमी होते. कधी समजावं की हा निद्रानाश आहे? जर ही लक्षणे असतील तर, जसं की वरील लक्षणे 3 आठवड्यापेक्षा जास्त वेळ दिसत असतील, तर नक्कीच तुम्हाला निद्रानाशाचा त्रास आहे हे समजा. तेव्हा कधी-कधी ताण, प्रवास, कामाचा ताण यामुळे तात्पुरता निद्रानाश होऊ शकतो. पण जर ही लक्षणे दीर्घकाळ जर टिकत असतील, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घेऊ शकता आणि निद्रानाशापासून नक्कीच स्वतःचं संरक्षण करू शकता.